स्वामी समर्थ सर्वांना. पहा आपली पूजा झालेली आहे. स्वामी किती छान दिसत आहे. स्वामींचं रूप आज आपण घेऊन आलेलो आहोत. कर्जमुक्तीसाठी उपाय. ज्यांना खूप कर्ज झालेले, काय करावं काही सुचतच नाही आहे, त्याच्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत. आपण काय करायचे, 5 गुलाबाचे फुलं घ्यायचे. मंगळवार किंवा शुक्रवार निवडायचा. 5 गुलाबाचे फुलं घ्यायचे आणि एक पांढरा रुमाल घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण ही गुलाबाचे फुलं ठेवायचे. ते पांढऱ्या रुमालावर स्वस्तिक काढायचं कुंकवाने. फुलं ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा 21 वेळेस जप करायचा. स्वामींचा 11 वेळेस जप करायचा आणि स्वामींना गायत्री मातेला सांगायचं, ही सेवा मी कर्जमुक्तीसाठी करत आहे. अशी तुम्हाला 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार करायचे आणि रोज संध्याकाळी तुम्ही दिवा अगरबत्ती करून शनी ही गायत्री मातेचा जप करायचा. तुमचा धंदा व्यवसाय चांगला चालण्यासाठी, तुमच्या ज्या व्यवसायातून पैसे येतील त्याच्यातून तुमचं कर्जमुक्ती हे होणारच. हा उपाय मी स्वतः पण केलेला आहे आणि खूप प्रभावशाली आहे. तुमचं कर्ज बरोबर फिटणार. आणि हे आपण जे पांढरा रुमाल आणि 5 गुलाबाचे फुलं ठेवलेले, हे जी गाठ बांधून हे वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. त्या दिवशी नाही शक्य झालं तरी दुसऱ्या दिवशी का होईना पण सोडून द्या. श्री स्वामी समर्थ.